मुंबईत एक काळ असा होता जेव्हा लोकांची स्वप्ने बँकेत जमा होत नव्हती. ती जमा होत होती एका मातीच्या मटक्यात. एक छोटासा आकडा आणि तो आकडा एखाद्या गरीब मजुराला एका रात्रीत श्रीमंत बनवू शकत होता, तर दुसऱ्या रात्री त्याच मजुराला रस्त्यावरही आणू शकत होता. संध्याकाळ पडली की मुंबईच्या गिरणगावात, वरळीत, भायखळ्यात, मुंबादेवीत सगळीकडे फक्त एकच चर्चा होती: आज कोणता नंबर लागला. हा फक्त जुगार नव्हता, हा आशेचा आणि स्वप्नांचा व्यापार होता. आणि या व्यापाराचा सर्वात मोठा बादशाह होता रतन खत्री. नमस्कार मित्रांनो, मी राहुल आणि तुम्ही बघत आहात डिकोड विथ राहुल. कराचीहून निर्वासित म्हणून आलेला हा माणूस पुढे असा साम्राज्य उभं करेल की त्याच्या एका नंबरवर संपूर्ण मुंबईची धडधड अवलंबून असेल. पण ही फक्त पैशाची गोष्ट नाही, ही सत्तेची गोष्ट आहे. ही गोष्ट आहे अंडरवर्ल्ड आणि बॉलिवूडची. आणि शेवटी ही गोष्ट आहे एका पतनाची. कारण इतिहासात अनेकदा असं घडतं की साम्राज्य उभं करणं सोपं असतं, पण ते टिकवणं कठीण जातं. आणि रतन खत्रीची ही गोष्ट त्याचं सर्वात मोठं उदाहरण आहे. रतन खत्री आपल्याला समजून घ्यायचा असेल तर आधी मटका समजून घ्यावा लागेल. कारण रतन खत्रीने मटका निर्माण केला नाही, त्याने फक्त त्याला एक वेगळ्या उंचीवर नेलं. 1940 आणि 1950च्या दशकात मुंबई झपाट्याने बदलत होती. गिरण्या वाढत होत्या. हजारो मजूर गावाकडून मुंबईत येत होते. दिवसभर कष्ट, अल्प पगार आणि भविष्याबद्दल अनिश्चित होता. अशा परिस्थितीत लोकांना एका गोष्टीची गरज होती, ती म्हणजे आशेची. त्याच काळात काही लोक अमेरिकेतील कापसाच्या बाजारावर पैसा लावायला चालू झाले. न्यूयॉर्क कॉटन एक्सचेंज मधील दर मुंबईत येत आणि लोक अंदाज बांधत की आज अंदाज किती जाईल. सुरुवातीला हा छोटासा खेळ होता, पण नंतर त्यातून पैशांचा ओघ वाढू लागला. एक संपूर्ण सट्टा बाजारच तयार झाला. मात्र 1961 मध्ये अमेरिकेने नियम बदलले. कापसाच्या दरांची ती माहिती मिळणं बंद झालं आणि अचानक हा संपूर्ण व्यवसाय एका दिवसात ठप्प झाला. पण जिथे संकट असतं तिथे संधी असते. या परिस्थितीत एक नाव पुढे आलं: कल्याणजी भगत. त्यांची एक भन्नाट कल्पना आणली. मातीच्या मटक्यात 0 ते 9 या आकड्यांचा चिठ्ठा टाकायचा आणि त्यातून एक चिठ्ठी काढायची. बस, नवा आकडा तयार, नवा खेळ तयार आणि नवा उद्योगही तयार. या खेळाची सर्वात मोठी ताकद होती त्याचा साधेपणा. याला शिक्षण लागत नव्हतं, मोठे पैसे लागत नव्हते. अगदी 1 रुपयापासूनही पैसे लावता येत होते. यामुळे गिरण्यांमधील मजूर मोठ्या प्रमाणावर या खेळाकडे आकर्षित झाले. हळूहळू मटका मुंबईच्या संस्कृतीचा भाग बनू लागला. लोक पगार मिळाल्यानंतर आधी घर खर्च करत नव्हते, पण आधी नंबर लावत होते. आणि याच काळात या जगात प्रवेश झाला एका तरुणाचा, ज्याचं नाव होतं रतन खत्री. 1947 साल भारताची फाळणी झाली. लाखो लोक एका रात्रीत निर्वासित झाले. अनेकांनी आपली घरं गमावली, अनेकांना आपले नातेवाईक गमावले लागले. त्यांच्यापैकीच एक होता रतन खत्री. कराची सोडून तो मुंबईत आला. त्याच्याकडे मोठी संपत्ती नव्हती, मोठं नाव नव्हतं, पण एक गोष्ट तो शिकत आला होता: लोकांचा अभ्यास करण्याची क्षमता. रतन खत्रीने लवकरच एक गोष्ट ओळखली: लोक मटका खेळत होते कारण त्यांना श्रीमंत व्हायचं होतं, पण त्याहून एक मोठी गोष्ट म्हणजे त्यांना विश्वास हवा होता. त्यांना वाटलं पाहिजे की खेळ प्रामाणिक आहे. जर विश्वास निर्माण झाला तर पैसा आपोआप येईल. ही गोष्ट त्याने इतरांपेक्षा आधीच समजली आणि इथूनच त्याच्या साम्राज्याचा पाया घातला गेला. 1964 रतन खत्रीने स्वतःचा खेळ सुरू केला. नाव होतं न्यू वरळी मटका. पण हा फक्त नवीन मटका नव्हता, हा नवीन बिझनेस मॉडेल होता. त्याने मातीचा मटका बाजूला ठेवला आणि ताशाची नवीन कोरी गड्डी वापरण्यास सुरुवात केली. प्रत्येक वेळी लोकांसमोर सीलबंद गड्डी उघडली जायची, रॅन्डम पत्ते निवडले जायचे आणि त्यातून नंबर काढले जायचे. लोकांना वाटलं हा खेळ प्रामाणिक आहे आणि याच विश्वासाने रतन खत्री इतर सगळ्यांपेक्षा वेगळा ठरला. पण त्याचा सर्वात मोठा मास्टर स्ट्रोक अजून बाकी होता. त्याने मटका 7 दिवस चालवला नाही, तो चालवायचा 5 दिवस. लोकांना वाट पाहायला लावली, कमतरता त्याची निर्माण केली, ज्याला आजच्या भाषेत स्केअरसिटी मार्केटिंग असं म्हणतात. जे कमी उपलब्ध असतं त्याची किंमत वाढते आणि रतन खत्रीला हे खूप आधी समजलं होतं. सोमवारी नंबर उघडला की लाखो रुपये बाजारात येऊन पडायचे.
कारण लोक संपूर्ण वीकेंडभर त्या क्षणाची वाट बघत असायचे. रतन खत्री आता फक्त बुकी राहिला नव्हता, तो एक ब्रँड बनत चालला होता. 1970चं दशक सुरू झालं आणि रतन खत्रीचं नाव आता फक्त वरळी पुरतं मर्यादित राहिले नव्हतं. मुंबईच्या बाहेर, गुजरातमध्ये, राजस्थानमध्ये, अगदी आखाती देशांमध्येही त्याच्या नंबरची चर्चा होऊ लागली होती. लोक वर्तमानपत्र उघडण्याआधी मटका चार्ट बघू लागले, कारण अनेकांसाठी तो फक्त आकडा नव्हता, तो उद्याच्या आयुष्याचा निर्णय होता. रतन खत्रीने एक गोष्ट ओळखली होती: लोक जुगार खेळत नाही, लोक आशा विकत घेतात, आणि तो आशा विकणाऱ्यांचा सर्वात मोठा व्यापारी बनला. त्याच्या नंबरची घोषणा होण्याची वेळ आली की फोन लाईन्स जाम व्हायच्या. आजच्या काळात सोशल मीडिया क्रॅश होतो, त्याच पद्धतीने त्या काळात मुंबईची लँडलाईन व्यवस्था कोलमडायची, कारण हजारो लोक एकाच वेळी निकाल जाणून घेण्याचा प्रयत्न करत असायचे. रतन खत्री आता फक्त मटका किंग नव्हता, तो एक सेलिब्रिटी बनला होता. पांढरा सफारी सूट, डोक्यावर स्कार्फ, आत्मविश्वासपूर्ण चाल आणि स्वतःभोवती निर्माण केलेलं एक रहस्य. त्याने स्वतःची एक प्रतिमा तयार केली होती, ज्यात लोकांना तो जुगारी नव्हे तर यशाचं प्रतीक वाटत होता. पण जिथे पैसा असतो तिथे सत्ता येते, आणि जिथे सत्ता आली तिथे गुन्हेगारी जगतही येत. 1970च्या दशकात मुंबईत अंडरवर्ल्ड वेगाने वाढत होतं. हाजी मस्तान, करीम लाला आणि इतर अनेक गँगस्टर यांच्या नजरा आता मटका बाजाराकडे वळाल्या, कारण मटक्याच्या प्रत्येक अड्ड्यावर रोज लाखो रुपयांची उलाढाल होत होती. हा पैसा कायदेशीर नव्हता, त्यांचा हिशोब नव्हता, आणि म्हणूनच तो गुन्हेगारी जगासाठी सोन्याची खाण होता. हळूहळू अनेक मटका अड्डे विविध गँगच्या नियंत्रणाखाली जाऊ लागले. काही ठिकाणी संरक्षणासाठी पैसे द्यावे लागत होते, काही ठिकाणी भागीदारी करावी लागत होती, आणि काही ठिकाणी थेट दबाव टाकला जात होता. मुंबईच्या रस्त्यावर दिसणाऱ्या प्रत्येक नंबरच्या मागे एक वेगळी सत्ता उभी राहत होती. मटका आता केवळ जुगार नव्हता, तो अंडरवर्ल्डच्या अर्थव्यवस्थेचा महत्वाचा एक भाग बनत चालला होता. या काळात आणखीन एक मनोरंजक गोष्ट घडत होती: बॉलिवूड आणि मटका यांचं नातं. मुंबईत पैसा फिरत होता, चित्रपट सृष्टीला पैशांची गरज होती, आणि मटका बाजाराकडे पैशाची कमतरता नव्हती. अनेक चित्रपट निर्मितीमध्ये काळ्या पैशाचा वापर होत असल्याच्या चर्चा त्या काळात रंगत होत्या. रतन खत्री स्वतःही फिल्म इंडस्ट्रीतील अनेक लोकांच्या संपर्कात होता. चित्रपटातील तारे, निर्माते, वितरक अनेक जण त्याच्या वर्तुळात दिसत होते. लोकांच्या नजरेत तो आता फक्त जुगार व्यवसाय करणारा माणूस नव्हता, तो प्रभावशाली व्यक्ती बनला होता, ज्याच्याकडे पैसा होता, ओळखी होत्या, आणि सर्वात महत्वाचं लोकांवर प्रभाव होता. पण प्रत्येक साम्राज्याची एक मर्यादा असते, आणि रतन खत्रीच्या साम्राज्याचीही होती. काळ बदलत होता. जुगारामुळे हजारो कुटुंब उद्ध्वस्त होत होती. कित्येक मजुरांचा पगार मटक्यात जात होता. घरांमध्ये भांडणं वाढत होती, कर्ज वाढत होतं, आणि समाजात नाराजी वाढू लागली होती. पोलीस यंत्रणाही आता समजू लागलं होतं की हा फक्त मनोरंजनाचा खेळ नाही, ही एक समांतर अर्थव्यवस्था सुरू झाली आहे, जिथे लाखो रुपयांचा व्यवहार कोणत्याही सरकारी नियंत्रणाशिवाय होत आहे. मग सरकारची नजर या साम्राज्याकडे वळाली, आणि इथून सुरू झाला रतन खत्रीच्या पतनाचा प्रवास. 1975 साल भारताच्या इतिहासातील सर्वात वादग्रस्त काळ. आणि या काळात सरकारने अनेक गुन्हेगारी नेटवर्कवर कारवाई सुरू केली, आणि त्यात रतन खत्रीचं नावही आलं. त्याला अटक झाली, त्याच्या नेटवर्कवर दबाव वाढला, त्याच्या साम्राज्याला पहिल्यांदाच गंभीर धक्का बसला. काही महिन्यांची कैद सामान्य माणसासाठी छोटी गोष्ट असू शकते, पण साम्राज्यासाठी ती घातक ठरते, कारण राजा अनुपस्थित असला की दरबार बदलायला वेळ लागत नाही. जेव्हा रतन खत्री बाहेर आला तेव्हा बाजार बदललेला होता. नवे खेळाडू आले होते, स्पर्धा वाढली होती, आणि त्याची जुनी पकड कमकुवत होऊ लागली होती. पण अजून सर्व काही संपलं नव्हतं, कारण रतन खत्रीचा सर्वात मोठा पराभव हा कोर्टात झाला नाही, तो पोलीस स्टेशन मध्येही झाला नाही, तर तो झाला एका विमानतळावर, जिथे आयुष्यभर लोकांना आदेश देणाऱ्या या माणसाला पहिल्यांदा समजलं की त्याचं साम्राज्य आता संपत चाललं आहे. ज्याच्या
एका इशाऱ्यावर लाखो रुपयांची उलाढाल व्हायची. त्या रतन खत्रीला एक दिवस अशी वेळ पाहावी लागेल ज्याची त्याने कधी कल्पनाही केली नव्हती. एकदा तो आपल्या कुटुंबासोबत परदेश प्रवासासाठी निघाला होता. विमानतळावर सर्व प्रक्रिया पूर्ण झाल्या, सामान तपासलं गेलं, तिकीटही तपासली गेली, सगळं सुरळीत चाललं होतं. पण अचानक त्याला थांबवण्यात आलं आणि काही मिनिटांच्या चौकशीनंतर त्याला समजलं की त्याचं नाव सरकारी यादीत आहे. त्याच्या प्रवासाची परवानगी नव्हती. आयुष्यभर स्वतःला अजय समजणाऱ्या या माणसासाठी हा फक्त प्रशासकीय निर्णय नव्हता, हा सार्वजनिक अपमान होता. पत्नीसमोर, मुलांसमोर आणि स्वतःच्या अहंकारासमोर. त्या दिवशी रतन खत्रीने एक गोष्ट ओळखली: पैसा सर्व काही विकत घेऊ शकतो, पण व्यवस्था नाही, सत्ता नाही आणि काळ तर कधीच नाही. 1993 साली मुंबई बॉम्बस्फोट. शहर हादरली, देशही हादरला आणि त्यानंतर सरकार व पोलीस यंत्रणेने गुन्हेगारी जगावर अभूतपूर्व कारवाई सुरू केली. आता फक्त डॉन शोधले जात नव्हते, त्याच्या पैशांचे स्रोतही ओळखले जात होते. हवाला नेटवर्क, काळा पैसा, बेकायदेशीर व्यवहार सगळं काही तपासलं जात होतं आणि या तपासात मटका उद्योगावरही दबाव पडू लागला होता. कारण अनेक तपास अधिकाऱ्यांच्या मते हा पैसा गुन्हेगारी जगाला जिवंत ठेवणाऱ्या महत्वाच्या स्रोतांपैकी एक होता. मुंबई पोलिसांनी सतत छापे टाकायला सुरुवात केली. शेकडो बोकी पकडली गेली, हजारो अड्डे बंद झाले. एकेकाळी उघडपट्टी चालणारा हा मटका आता अंधारात लपून पावला. रतन खत्रीचं साम्राज्य कोसळत होत आणि त्याला ते थांबवणं शक्य होत नव्हतं. एक काळ होता जेव्हा संपूर्ण मुंबई त्याच्या नंबरची वाट पाहायची. आता परिस्थिती बदलली होती. लोक नवीन खेळांकडे वळत होते, नवीन तंत्रज्ञान येत होतं, नवीन गुन्हेगारी नेटवर्क उभं राहत होतं आणि रतन खत्री हळूहळू इतिहास बनत चालला होता. त्याने आयुष्याची शेवटची वर्ष तुलनेने शांततेत घालवली. एकेकाळी हजारो लोकांच्या यादीत राहणारा हा माणूस आता गुमनाम आयुष्य जगत होता. आजूबाजूला ना ती सत्ता होती, ना तो दरारा आणि नाही तो जलवा. शेवटी 2020 मध्ये त्याचं निधन झालं आणि एका युगाचा शेवट झाला. इथे ज्या कथातील सर्वात धक्कादायक प्रश्न उभा होतो. रतन खत्री गेला, मटका साम्राज्यही कोसळलं, पण जुगार संपला का? उत्तर आहे नाही. आज मातीचे मटके दिसत नाही, गल्लीतले बुकीही कमी झाले आहेत, पण सगळ्यांच्या हातात मोबाईल आले आहेत, वेबसाईट नवीन आले आहेत, ऑनलाईन बेटिंग सुरू झाले आहे, क्रिप्टो करन्सी आली आहे आणि मानवी स्वभाव तो आजही अजूनही तसाच आहे. आजही लाखो लोक एका रात्रीत श्रीमंत व्हायचे स्वप्न पाहतात. आजही अनेक जण मेहनतीपेक्षा शॉर्टकट शोधतात. फरक फक्त इतकाच आहे: पूर्वी मटका गल्लीत खेळला जायचा, आज तो इंटरनेटवर खेळला जातो. रतन खत्रीची कहाणी ही फक्त एका मटका किंगची कहाणी नाही, ती मुंबईच्या एका काळाची कहाणी आहे. त्या शहराची कहाणी आहे जिथे स्वप्न मोठी होती, गरिबी पण मोठी होती, पण श्रीमंत होण्याची भूक त्याहूनही मोठी होती. एका निर्वासितांनी शून्यातून साम्राज्य उभं केलं, हे खरं आहे, पण त्याच साम्राज्याने हजारो घर उद्ध्वस्त केले, हेही तितकंच खरं आहे. रतन खत्री जिंकला होता, त्याने पैसा कमवला होता, प्रसिद्धी मिळवली होती, सत्ता मिळवली होती, पण इतिहासाचा एक नियम आहे. तो नियम असा सांगतो की कायद्यापेक्षा मोठं साम्राज्य निर्माण होऊ शकत नाही. आणि म्हणूनच मटका किंगची ही कहाणी आपल्याला एक गोष्ट नेहमी शिकवते: नशिबावर उभं राहिलेलं साम्राज्य कितीही मोठं असलं तरी त्याचा पाया कमकुवतच असतो. कारण मेहनतीची इमारत उशिरा उभी राहते, पण ती आयुष्यभर टिकते, आणि नशिबाची इमारत पटकन उभी राहते, पण एक दिवस नक्की कोसळते. जर तुम्हाला अशाच खोल, तथ्याधारित आणि रोमहर्षक कथा आवडत असतील तर चॅनलला सबस्क्राईब. मी आहे राहुल आणि तुम्ही बघत होता डिकोड विथ राहुल. जय हिंद, जय महाराष्ट्र.